आज पाऊस चांगला पडत आहे म्हणून मी आज कढी पकोडे करत आहे। त्यासाठी हा बेसन घेतला आहे, जवळजवळ 2 वाटी बेसन आहे पकोड्यांसाठी। त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालत आहे। चवीनुसार मीठ टाकले। हिंग घालते आहे, हळद, किंचितचा गरम मसाला आणि आलं, लसूण, मिरच्या हे मी पकोड्यासाठी वाटण करून घेणार आहे आणि कोथिंबीर वरून टाकून पकोडे तळून घेणार। आणि जिरं टाकले मी आता या वाटणामध्ये आणि मी आता हे सगळं पकोड्यांमध्ये टाकत आहे आणि आता सैलसर असा चांगलं त्याचं चांगलं फेटून गुठल्या होणार नाहीत अशा पद्धतीने त्याची ढवळून घेऊ। कोथिंबीर घालते, घट्ट असं पीठ तयार करायचं आणि ते मस्तपैकी पकोडे तयार करायचे। इथे मी कढीची तयारी करून घेतलेली आहे। हे बघा, मस्तपैकी आषाढी निमित्त मी दही लावली होती, 2 दिवस झाले, चांगली मस्तपैकी आंबट झालेली आहे आणि हे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले। ह्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या घालून थोडंसं दही घालून फेटून घेतलेलं आहे। ही मी कढीची तयारी करते आता। हे बघा, मस्त पकोडे तळून झालेले, मंद आचेवर आतून चांगले तळून घेतलेले। चांगले मस्त आतून खरपूस असे तळून घेतलेले। आता मी पुन्हा पकोडे टाकत आहे आणि गरम गरम तेल आधी सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे खाली चिटकत नाही। छोट्या छोट्या गुंड्या पण पडायला लागल्या, छान लागतील ते खाताना। गॅस बारीक करायचा आहे। दही घेतले, त्यात मी मिरची टाकले, आलं टाकले। पण कढीची फोडणी करूया। सुरुवातीला राई घालायची आहे, ही एवढी 1 चमचा राई घालायची। मी पकोडे केले तीच कढई घेतलेली आहे, कारण तेल तापलेलं आहे म्हणून। हे जिरं घ्यायचं 1 चमचा आणि हे बघा, हे मी मेथी दाणे घेतलेले ते घालायचे आहेत। आणि कढीपत्ता,
आणि हा कोकम ह्यात चांगला असं जरा परतून घ्यायचा. म्हणजे थोडंसं दही जर आंबट नाही आहे माझं, म्हणून मी कोकम घालते आहे. आणि ही बघा हे कढी हिंग घालायचं राहून गेलं. आता हिंग घालते आहे मी. जरा कढीला हिंग जरा जास्त असलं तरी चालतं. मस्त आता चवीनुसार मीठ. कढी फाटू नये म्हणून गॅस बारीकच ठेवायचा आणि सतत तिला हलवत ठेवायचं. थोडासा चवीपुरता मी हा गरम मसाला घालते. आवडीनुसार ज्याला आवडत असेल त्याने घालायचा, नाही घातला तरी चालतो. आणि मी घालते हळद आणि हा गुळाचा खडा. कढी मला जर आता पातळ करायची, त्यांना पकोडे चांगले भाजले गेले पाहिजेत म्हणून मी थोडंसं पाणी घालते. हे बघा पकोडे म्हणजे तळून दिले हे बघा आहेत. पण मी सगळे पकोडे घालत नाही आहे, भाजी मी सगळी घालत नाही आहे, कारण का आवडीनुसार ही भिजली नरम होण्यासाठी मी घालत आहे. आणि ज्यांना कडक कडक, माझ्या मुलाला कडक आवडते, मग तो जेवायला देताना त्याला वाढताना त्यात ती टाकायची आणि मग त्याला ती वाढायची, म्हणजे तो ते कडक पण राहतं आणि छानही लागते. आणि आता हे पकोडे त्यात सोडत आहे. आणि ही कोथिंबीर. चला कढी पकोडे खायला या. मस्त झाले कढी पकोडे. हां चला कढी भात खायला. मस्तपैकी जेवू आता. छान पाऊस पडतोय. कढी भात